आमचं ठरलंय नंतर आता सतेज पाटलांची नवीन टॅगलाईन, जनतेनेच ठरवलंय या टॅगलाईनखाली काँग्रेस लढणार. हटके निवडणूक कॅम्पेन आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसाठी आमदार सतेज पाटील यांना नेहमीच ओळखलं जातं. 2019मध्ये राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापुरात महापालिकेत तोच प्रयोग राज्याला पॅटर्न सतेज पाटील यांनी दिला. 2019मध्ये त्यांनी ठरवून आघाडीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असूनही सतेज पाटील यांनी जुना राजकीय वचपा काढण्यासाठी आमचं ठरलंय म्हणत राज्यस्तरावरील नेत्यांना न जुमानता स्वतःची यंत्रणा वापरून संजय मंडलिक यांना विजयी केले होते. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा सतेज पाटील यांनी नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना जनतेनेच ठरवलंय या टॅगलाईनखाली काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी पाटील यांनी सांगितलं की इतिहासात न जाता मी भविष्याचा वेध घेणार आहे. राज्यातील जनतेविरोधात महायुती अशीच ही लढाई असेल. जनता आता स्वतः निवडणूक हातात घेणार असून जनतेने ठरवलं या टॅगलाईनखाली काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमधील नेत्यांवरही टीका केली. जर आदराचे स्थान असेल तर शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्या असं आव्हान त्यांनी हसन मुश्रीफ यांना दिलंय. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते असंही ते म्हणाले. वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. काल संजय मंडलिक बोलताना असं म्हणाले की या आमच्या ठरलेमध्ये भाजप आणि शिवसेना सोबत होती, आता राष्ट्रवादीही आमच्या सोबत आहे. आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे. भविष्य 2024चं काय ते जनता ठरवेल. मी पहिल्यांदाच सांगितलं ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी अशी असणार. कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार. राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी असणार. पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार. महायुतीचे जे 48 उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील त्यांच्या विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे. कारण की लोक कंटाळलेले आहेत. ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोक योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल. संभाजीराजेंनी देखील तसे सुरुवात केली, ते स्वतः लढणार होते, मात्र मी आता वडिलांसाठी थांबणार आहे असं त्यांनी म्हटले. काय नाही, युवराज संभाजीराजेंचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि शेवटी घर म्हणून शेवटी त्यांची जबाबदारी त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे. महाविकास आघाडी म्हणून मी सातत्याने सांगत आलेलो आहे काँग्रेसला ही सीट मिळावी. काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना, मी असेल, PN साहेब असतील, आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारा. आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे. कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री. एक प्रकारे भीती निर्माण झाली. मला वाटतं आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावे. एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं राहू नये असं म्हणण्याचं कारण काय. आणि मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे, त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. नाही, मी म्हटलं ना की महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली, परवा झाली, आज सकाळी झाली. आदरणीय पवार साहेब, उद्धवजी असतील, थोरात साहेब असतील, वंचितचे आंबेडकर साहेब, या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारता, महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही. किमान आमच्या 4 पक्षात, घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे. महायुतीचं पण किती गोंधळ चाललाय आपण बघतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.